तर गाईज आता बघा सकाळ सकाळी सगळं किचन वगैरे साफ करून मॅडम माझ्यासाठी नाश्ता बनवते. तिला कांदा बिंदा मी कापून दिलाय कापून दिला तर काय. आणि मी हिला बोललो की माझ्या हातचे पोहे तुला आज खाऊ घालतो. तर हिने मला काय बनवून दिलेलं आहे माहिती आहे का, मी असं सांडतो म्हणून. आणि हे सांडलंय कोणी, हिने. म्हणजे स्वतः सांडलं त्याचं काय नाही. अरे म्हणजे मी काय बनवतो ना असं असं एक पोहा पण पडलेला पाहिजे. आणि हिने सगळा किचन भर पोहे करून ठेवले. त्याचं काय, मी कधी सांडत नाही, माझ्याकडनं चुकून ते झालंय. मग ते माझ्याकडून पण चुकून होतं. मी असं करत नाही. आता वैदूला दाखवतो, थांब, सगळे पोहे खाली पाडतो. असं मी नाही करत. ओव्हर करतोय तू आता. हा ओव्हर करतोय. हा, स्वतः केलं तर काय नाही आणि मी केलं तर नुसतं घर डोक्यावर घ्यायचं. कांदा कापून दिला तर त्याचा तू सुनवायला लागला मला. मी कांदा कापून दिला तेव्हा ती नाश्ता मी कांदा तुला प्रेमापोटी दिला कापून, जाऊ दे तुला मदत म्हणून. नको करूच एवढी जास्त मदत तू. मग कांदाच कापला होता तर पूर्ण पोहे पण व्हायचे मग होते. बनवतो बोललो ना. असं सांडतो तू. असं ना, तू दाखवलं मला कसं सांडतो मी ते. तुला दाखवायसाठी मी सांडलो होतो. अच्छा, मी असं सांडतो म्हणून. वा रे वा, जेवताना किती गळतोस माहितीये का तुला. तू ठीक गप्प आहे आता. ठीक आहे ठीक आहे. माझं तोंड खवळू हा, नको. आता तुला पकडलं गेलंय. आता तू आता माझ्यावर जुने सगळं काढणार, गडे मुडदे उखडणार आता सगळे. तुझीच सवय लागली. हा, बोल, जबाब दे. आता तुला कोण बोलणार सांडलं ते. कोण बोलणार म्हणजे तू बोल. बोलू ना. जाऊ दे तू तुझ्या, तोंड बंद केलंय का मी. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक नाही राहणार. तू जास्त बोलतोयस आता. कळलं ना, नीट पोहे खायचे असेल तर नीट बोलायचं माझ्याशी.